तुमच्या हातापायांना मुंग्या येत असतील, जास्त वेळ एका ठिकाणी बसल्यामुळे पाय बधीर पडत असतील, तर या पिंपळाच्या पानाचा सांगितल्याप्रमाणे वापर करा. या आणि अशा अनेक घरगुती उपायांच्या माहितीसाठी अर्गोदय आयुर्वेदा लाईक आणि फॉलो करा. यासाठी आपण एका पिंपळाच्या पानाचे बारीक असे तुकडे करून एका भांड्यामध्ये ते घ्यायचे आहेत. आता यामध्ये 2 ते 3 चमचे एवढे मोहरीचे तेल घ्यायचे आहे. आणखी जास्त प्रमाणात देखील हे तेल तुम्ही एकदाच बनवून ठेवू शकता. आता हे तेल व्यवस्थित कढवून घ्यायचे आहे. पिंपळाचे झाड ग्रामीण भागामध्ये किंवा मंदिराच्या परिसरामध्ये हमखास बघायला मिळते. शरीरातील दबलेल्या नसा मोकळ्या करण्यासाठी यामधील घटक मदत करतात. पिंपळाची पाने या तेलामध्ये व्यवस्थित कढल्यानंतर शिजल्यानंतर उकळवणे थांबून हे तेल कोमट असतानाच या तेलाने मुंग्या आलेल्या भागाची आणि तेथील सांध्यांची देखील मालिश करायची आहे. साधारण 2 ते 3 दिवस किंवा नियमित देखील या तेलाने मालिश करा. पायाला